टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागच्या काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। काल मध्यरात्रीपासूनच राजधानी नवी दिल्लीमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र बघायला मिळते। माझ्या पाठीमागे आपण ही दृश्य जी बघतोय ती आयटीओ परिसरामधील दृश्य आहेत आणि या पहाटेपासूनच आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो ही दृश्य जी आहेत ती आयटीओ परिसरामध्ये मधील आहेत आणि त्या ठिकाणी देखील रस्त्यांवरती पाणी साचल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। आयटीओ असेल, सिटी असेल, मिंटो ब्रिज असेल यासह दिल्लीतील विविध भागांमध्ये अशाच पद्धतीचं पाणी साचल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। खरं तर मागच्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती। मागच्या काही दिवसांपासून दिल्लीकर जे आहेत ते उकाड्याने हैराण झाल्याचं बघायला मिळत होतं, पण त्यानंतर आता कालपासून आलेल्या पावसामुळे एक प्रकारे दिल्लीकरांना विश्रांती मिळालेली आहे। उकाड्यापासून असं म्हणाले एक प्रकारे संधी आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर आज रक्षाबंधनचा सण आहे, त्यामुळे अनेक दिल्लीकर जे आहेत ते आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी किंवा भावाकडे जाण्यासाठी घराच्या बाहेर पडत असतानाचं चित्र बघायला मिळते आणि अशातच पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याची देखील दृश्य आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आज झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीकरांना या पावसाचा सामना जो आहे तो करावा लागतानाचं चित्र सध्या तरी सकाळच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते। प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।